हे पैसे कंपनी गुंतवणूक करणार आहे शेअर बाजार, टॉप परफॉर्मिंग फंड्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये कस्टमरच्या इच्छानुसार. हाऊ डज दॅट हॅपन? सो इफ यू रिमेंबर, आजपासून 10 वर्ष अगोदर शेअर बाजार म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी काय रेंजवर होते आणि तिथून आजपर्यंत किती झाले. फ्रॉम दिस ओनली यू कॅन अंडरस्टँड की पैसे मल्टिप्लाय होणारच, कारण लॉंग रनमध्ये शेअर बाजार इज इन पॉझिटिव्ह. निफ्टी, सेन्सेक्स, मिड कॅप कंपनीज म्हणजे मिडल कॅपिटलवाल्या कंपनीज किंवा लार्ज कॅप कंपनीज, खूप मोठ्या कॅपिटलवाल्या कंपनी, इवन स्मॉल कॅप कंपनीज म्हणजे छोट्या कॅपिटलवाल्या कंपनी सगळ्याच प्रगती करणार. अशा वेळेला कंपनी आपल्याला देते चॉईस 3 फंडची. फर्स्ट फंड हायली अग्रेसिव्ह, व्हेरी रिस्की बट इट कॅन हॅव ग्रेट रिटर्न्स. अशा वेळेला आपले पैसे जातील फक्त आणि फक्त शेअर बाजाराच्या टॉप परफॉर्मिंग कंपनीजमध्ये. रिमेंबर, कुठलीही इन्शुरन्स कंपनी नॉन परफॉर्मिंग कंपनीमध्ये टाकत नाही, प्रॉफिटेबिलिटी बघूनच पैसे टाकते. सेकंड फंड असतो मॉडरेट फंड. याच्यामध्ये शेअर बाजार आणि फिक्स्ड रिटर्नचा दोघांचा एक समावेश असतो, दोघांची एक मिक्सिंग असते. आणि तिसरा वाला असणार आहे सर्वात लेस रिस्की बट ॲट द सेम टाइम लोएस्ट रिटर्न. अशा ठिकाणी कंपनी आपले पैसे टाकणार फक्त आणि फक्त सेफ गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट इन्स्ट्रुमेंट सिक्युरिटीजमध्ये. तिथे रिटर्न लिमिटेड असतात, बट येस, इफ यू वॉन्ट सेफ रिटर्न्स दिस इज गुड. विच वन टू बाय? तुमची इच्छा, तुमची चॉईस. माझा पर्सनल ओपिनियन आहे, आय वुड लाईक टू गो फॉर द हायली अग्रेसिव्ह फंड बिकॉज नो रिस्क, नो गेन्स. याचा उत्तर असा आहे की ICICI, HDFC, बजाज अलियांज, मॅक्स लाईफ या कंपनीज काल परवाच्या तर नाही आहेत. आज मार्केटमध्ये गेल्या 20-25 वर्षांपासून आहेत. आत्तापर्यंत भरपूर लोकांनी त्याच्यामधनं रिटर्न मिळवलेली आहेत. त्यांच्या बॅलन्स शीट चेक करा, त्यांचं नेट प्रॉफिट चेक करा आणि मग खात्री करूनच त्यानंतर पैसे गुंतवणूक करा. बट जर तरीही तुम्हाला विश्वास बसत नसेल तर गो फॉर द गव्हर्नमेंट सेक्टर, पब्लिक सेक्टर कंपनीज लाईक स्टेट बँक ऑफ इंडिया और LIC. ऑप्शन्स आपल्या हातामध्ये भरपूर आहेत. आणि हे बी लक्षात ठेवा की पैसे अजिबात कुठे जाणार नाही. एव्हरीथिंग इज ऑन पेपर. त्याशिवाय प्रत्येक कंपनीवर गव्हर्नमेंट ऑथॉरिटी म्हणजे IRDAचा पण कंट्रोल आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया प्रत्येक कंपनीवर सुपरविजन ठेवते. या कंपनीज फ्रॉड नाही आहेत याची खात्री स्वतः त्यांचे लायसन्सेस आणि त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर सांगतात. कंपनी जरी शेअर बाजारमध्ये पैसे टाकत असणार, टॉप परफॉर्मिंग फंड्समध्ये पैसे टाकत असणार, तरीही सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा फंड मॅनेजमेंट. प्रत्येक कंपनीकडे बाजारातले टॉपचे फंड मॅनेजर्स असतात आणि हे फंड मॅनेजर्स म्हणजे त्यांची सॅलरी इट इज इन लॅक्स अँड करोड्स बिकॉज दे आर मॅनेजिंग द इन्कम अँड दे आर मॅनेजिंग द इन्व्हेस्टमेंट of thousands and lakhs of people. So थोडा विश्वास तर ठेवावा लागेल. But according to fund management, it can give tremendous returns. It can give you what you want and fulfill all your dreams and all your goals. थोडा विश्वास तर ठेवावाच लागतो, थोडी रिस्क तर घ्यावीच लागते. मराठी पाऊल पुढे पडू द्या, आपला आणि आपल्या कुटुंबाचा नवीन भविष्य.